सकाळी 9:30 ते 12:30 मुलं कम्प्युटर शिकतात या वर्गात. 12:30 ते 1:30 जेवायला जातात. जेवण करून आल्यानंतर 10वीचा अभ्यास करतात. ज्यांचा सकाळचा क्लास इथला झालेला आहे, आता जेवण करून ते त्यांच्या 10वीच्या वर्गात सराव परीक्षा चालू आहे आणि ते बसलेले आहे. त्या कम्प्युटरमध्ये आम्ही काय शिकवतो तर खूप असं कोडिंग वगैरे या म्हणजे ते मुलांची पात्रता म्हणण्यापेक्षा ते शिकलेच नाही आहे ते. कारण काही मुलं आजही 2025-26मध्ये पहिल्यांदा कम्प्युटर बघणारी मुलं आम्ही बघतो. म्हणजे माऊसपासून कीबोर्डपासून या गोष्टी शिकतो. मग आम्ही शिकवतो काय त्यांना तर ऑनलाईन शॉपिंग, त्याच्यानंतर ईमेल्स, त्याच्यानंतर वर्ड, एक्सेल ज्या बेसिक गोष्टी लागतात त्या. त्याचा फायदा असा झाला आहे की आजकाल ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टमध्ये या मुलांना जॉब अवेलेबल झाले. डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून किंवा बॅक ऑफिसला त्यांना जॉब मिळतात. अनेक ठिकाणी तुम्ही मॉलमध्ये गेला तर कर्णापतीत मुलं तुम्हाला दिसतात. आम्ही प्लेसमेंटसुद्धा करतो. इथून बाहेर पडलं की आता त्याला नोकरी नाही लागली, घरी नाही जायचं आहे, तर मग आम्ही आनंदवनाच्या माध्यमातून अनेक कंपनीशी टायअप करून त्यांचं प्लेसमेंटसुद्धा करून देतात. तोही आकडा 450च्या पुढे. म्हणजे असं होतं की वयाच्या 5व्या-6व्या वर्षी मुलगा आनंदवनात येतो, 20-22व्या वर्षी इथून बाहेर पडतो. बाहेर जाताना काय इथून बाहेर गेला आणि त्यांचं आपसात जुळतं, मुलांमुलींचं जुळतं, लग्न करतं. म्हणजे जे आईवडील त्याला बघायला कधी आले नाही, 15,000 हा कमवतो, 15,000 ती कमवते, 20,000 रुपये नागपूरसारख्या ठिकाणी दोघंजण खर्च करतात आणि 10,000 रुपये घरी पडतात. म्हणजे तो एक कनेक्ट वाढला आहे पैशामुळे का होईना, पण आईवडिलांचा कनेक्ट वाढला आहे की माझा मुलगा मला पैसे पाठवतो आहे. आणि जो काही करू शकत नाही असं आईवडिलांचं म्हणणं होतं, तो मुलगा स्वकमाईतून फार मोठी रक्कम नाही, 5,000 10,000 जे काही तो घरी पाठवतो. अशी अनेक उदाहरणं म्हणजे ते कनेक्ट जाताना झालेले आम्ही बघितले. आपल्या इथे कॉन्सिलर पण आहे. दिव्यांगत्व 2 प्रकारचं आहे. तर एक जन्मतः असतं तुम्हाला माहिती आहे, आणि एक ॲक्सिडेंटली आहे. म्हणजे मी उभा आहे आणि अर्ध्या तासानंतर काय होणार मला माहिती नाही, 2 दिवसांनी मला जाग येतो आणि माहीत पडतं की एक पाय नाही येणार. तर ते ॲक्सेप्ट मी करत नाही. मी कुठेतरी नैराश्यामध्ये त्यासाठी कॉन्सिलर आहे. त्याच्यानंतर प्री मॅरेज काउन्सिलिंग, पोस्ट मॅरेज काउन्सिलिंग. कारण या मुलांचं पूर्ण आयुष्य या हॉस्टेलमध्येच आहे. आई वडील काका मामा कोणी त्यांना माहिती नसते. इथली केअरटेकर स्टाफ तसेच अनेक वेळा मुलींची पहिली पाळीसुद्धा आमच्या शाळेतच येते. कोणी आई असते, बहीण असते सांगायला, कोणी नसते, केअरटेकरच असते. म्हणजे मला हे सांगायचं आहे की अटॅच ते फार घरच्यांशी नसतात किंवा गावातल्या लोकांशी नसतात. त्याचं कारण आहे की एक 100 लोकवस्तीचं गाव आहे, त्याच्यामध्ये एखाद्याच घरी असा मुलगा जन्माला येतो ठिकाणी, आणि मग त्याला नेहमी डावलण्यात येतो. आपल्या पहिले घरच्यापासून डावलण्यात सुद्धा, तुला जमणार नाही, त्याला हात नको लावू. मग तो बाहेर मित्रांमध्ये जातो. आपल्याकडे ग्रामीण भागात पद्धत आहे की चिडवणं, आंधळ्या म्हणणं, लंगड्या म्हणणं, गोगण्या म्हणणं, तू खेळू नको, कुठेतरी चौकात बसून टवाळके केले जातात, कमेंट्स पास केले जातात, आणि मग तो एक दिवस चिडून दगड उचलतो आणि मग आपण त्याला पागल घोषित करतो. असा त्याचा प्रवास असतो. म्हणून ते लोक आनंदवनात जास्त सिक्युअर आणि सेफ फील करतात. कारण माझ्यासारखे 100 मुलं इथे मला दिसतात आणि माझ्या दुःखापेक्षा त्यांचं दुःख जास्त आहे असं त्याला असतं. किती आपण कोणी घुसत चाललं आहे, कोणी मला तर बोलताच येत नाही असं त्याला वाटायला. तो आपोआप त्याचं कॉन्फिडन्स वाढत जातं आणि मग आपण त्याला पॉलिश करण्याचं काम करतो सर.